हे तुमचा जॉब खाईल म्हणणारे लोक यांना टुडे आणि टुमॉरोमधला फरकच समजत नाही आहे. वर्तमानमध्ये काय चालू आहे आणि फ्युचरमध्ये काय होणार आहे यातला त्यांना फरक समजत नाही आहे. असं मी काय म्हणतो आहे, आज जे आपल्याकडं आजचे जे ए आय आहे, ज्यावर आपण म्हणतो की ए आय आपले जॉब खाणार आहे, त्याचं एक सिम्पल काम आहे, टास्क ऑटोमेट करणं. जे टास्क आपण ह्युमनने बनवलेले आहेत, आज ज्या लेवलला ए आय आहे त्याचं एकच काम आहे की टास्क ऑटोमेट करणं. आपण दिलेल्या कामाला तो व्यवस्थितपणे पार पाडणं आणि आपला टाईम वाचवणं, राईट. उदाहरणार्थ SIEMमध्ये जर दिवसाला 10,000 लॉग्स येत असतील तर त्यातले ए आय काय करतो, जे डुप्लिकेट्स लॉग्स आहेत त्यांना एक साईड करतो, त्यामध्ये जे सस्पिशियस लॉग्स आहेत त्याला हायलाईट करतो आणि टॉप 20 किंवा टॉप 100 किंवा टॉप 50 अशा प्रकारचे लॉग्स जे आहेत ते ॲनालिस्टला सेंड करतो. बट ते ॲनालाइज करायचं किंवा फायनलाइज करायचं कोणाकडे आहे? ह्युमनकडं, ऑब्व्हियसली. सो येस, ए आय तुमचा जॉब आहे ते खाणार नाही, अजून तरी नाही आहे. तर हे जे मिथ आहे की ए आय तुमची जॉब रिप्लेस करेल किंवा तुमची जॉब तुमच्यापासून घेऊन जाईल, याचं उलट होत आहे. गुगल आणि मायक्रोसॉफ्टमध्ये स्पेशल ए आय रेड टीमिंग म्हणून पार्ट ओपन झालेलं आहे. त्याची ओपनिंग आत्ता चालू आहे, रिक्रुटमेंट चालू आहे. त्याच्यामागे कारण आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये ए आय हे एक सिग्निफिकंट रोल प्ले करत आहे टाईम जे आहे ऑप्टिमायझेशनचा, प्रोसेस ऑप्टिमायझेशनचा. सो येस, तुमच्याकडे अजून पण चान्स आहे. बेसिक्स आणि फंडामेंटल्सवर लक्ष द्या. आता उदाहरणार्थ जर समजा तुमच्या सर्व्हरवर पहाटे 2 वाजता रॅन्समवेअर अटॅक झाला, याच्यामध्ये ए आयचं काम काय? ए आय काय करणार, तुम्हाला डेटा जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड करणार की आपल्या सर्व्हरवर या प्रकारचा अटॅक झालेला आहे. बट सर्व्हर आयसोलेशन, बॅकअप रिस्टोरेशन आणि लीगल जे काम आहेत हे डिसिजन घेण्याचं काम कोणाचं आहे? ए आयचं नाही आहे, हे ह्युमनचं आहे. तो फक्त डेटा प्रोव्हाइड करतो आणि टाईम जे आहे ऑप्टिमाइज करायचं काम करतो, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं. सो येस, अजून पण तुमची जॉब गेलेली नाही आहे. आपण एवढं मान्य करू शकतो की ए आय फ्युचरमध्ये पूर्ण जॉब्सवर एखाद्या वेळेस तिथं पॉसिबिलिटी आहे, नाही असं नाही, पॉसिबिलिटी आहे की ए आय तुमचे सगळे जॉब्स जे आहेत ते खाऊ शकतं किंवा तुम्हाला बेरोजगार करू शकतं. बट अजून तरी ही वेळ नाही आहे. पुढच्या 10-20 वर्षामध्ये ही वेळ येणारही नाही आहे. सो येस, तुम्ही प्रिपेअर राहा. बेसिक्स, फंडामेंटल्स आणि प्रॅक्टिकॅलिटीवर भर द्या आणि येस, शिकत राहा. भेटू नेक्स्ट रीलमध्ये. थँक्यू.